पावसात 4 महिन्यासाठी पाणी गोड होतं, पण आपल्या कोकणात 200% पाऊस असतो. कुडापासून जेवढा पाऊस पडतो त्या खाडी मार्गे पाणी समुद्रात जातं. पावसाचं पाणी बघितलं लाल कलरचं पाणी असतं. ही 4 महिन्यासाठी ना इथून कुडापर्यंत ही नदी बनलेली असते. नदी म्हटल्यानंतर गोड पाणी, खाडी म्हटल्यानंतर खारं पाणी. परत सप्टेंबर संपला म्हणजे पाऊस कमी झाला का हेच पाणी मिक्स होऊन खारं होतं. 8 महिन्यासाठी खाडी आणि 4 महिन्यासाठी नदी. या खाडीला नाव आहे कर्ली आणि या कर्ली खाडीवाना तारकर्ली गावाला नाव पडलेलं आहे. देवबाग मध्ये याच्यात आपल्याला तारकर्ली गाव भेटतो. या खाडीवाना नाव पडलेलं आहे. कसं पडलं माहिती आहे? 42 वर्षापूर्वी देवबाग आणि तारकर्ली हे वाळूचे गाव. वाळू म्हणजे रेती. आपल्या गावात दगड हा विषय नव्हता. एवढा जरी दगड पाहिजे या गावातून विकत आणावा लागायचा. नुसतीच वाळू. वाळू असल्यामुळे बैलगाडी पण नाही, गावात सायकल पण नाही. आजारी जर कोण पेशंट झाला तर गावात त्या टायमाला डॉक्टर नसायचा. मग पेशंटला पानं किंवा पालखी तयार करायची आणि चालत 12 किलोमीटर मालवण पर्यंत घेऊन जायचे. पाट्यात 70% लोक मरायची, 30% लोक जगायची. म्हणून 1971 साली ना तारकर्ली गावातून पहिली वल्ल होडी निघायला सुरुवात झाली. वल्ल माहितीये ना, पहिल्या लाकडाच्या बोटी. या गावातली माणसं त्या गावात, त्या गावातली माणसं या गावात. शॉर्टकट मार्ग वल्ल होडीचा काढला. त्या होडीला तरीची होडी म्हणतात. तर आणि कर्ली खाडी. तर कर्ली ते तारकर्ली गावाला नाव पडलं. समजलं ना. हा जो आपला देवबाग गाव आहे ना, त्या गावाला तिन्ही साईडने खाऱ्या पाण्याचा वेढा आहे. किंवा ती बोट दिसते, तो अरबी समुद्र आहे. आपण तिकडे जाणार. आता आपण आहोत ही कर्लीची खाडी आणि पुढे संगम पण आहे, दाखवणार तुम्हाला. आणि या गावात तुम्ही कुठे पण विहीर खाणं किंवा बोरिंग खाणं तुम्हाला 8 ते 10 फुटावर प्यायचं गोडच पाणी भेटतं. एवढं खारं पाणी असून सुद्धा या गावाला पहिले देवाची बाग म्हणायची, आता देवबाग म्हणतो. समजलं ना. हे मंदिर दिसतंय, हे शंकराचं मंदिर आहे. इथून ना हे वाळूचा ढिगारा दिसतोय बघा. एवढ्यापर्यंत पहिला आपला देवबाग गाव होता. ती गावाची स्मशानभूमी होती आणि 2 नारळाची झाडं होती. ज्यावेळी सुनामी आली, इकडे घरं वगैरे नव्हत्या, ज्यावेळी सुनामी आली 26 डिसेंबर 2004ला झाड आणि स्मशानभूमी गायब झाली. आणि लाटाने ना इकडची वाळू जाऊन तिकडे एक बेट बनलेलं, त्याला सुनामी आयलंड म्हणायचे. सुनामीच्या लाटामुळे ते बेट बनलेलं, म्हणून आठवणीसाठी त्याला सुनामी आयलंड नाव ठेवलं. त्यावर्षी ते पण गेले. आपण नंतर बघणार ते बेट. आता या बेटावर सिगल पक्षी बसतात. त्याला सिगल बेट म्हणतात. आपल्याला पक्षी समुद्रात दिसला. आपल्याकडे ना व्हाईट कलरचे एवढे ऑस्ट्रेलियन पक्षी आलेले आहेत, त्याला सिगल म्हणतात. ते सप्टेंबर एंड झाला का ते आपल्याकडे येतात आणि मार्च एंड झाला का ऑस्ट्रेलिया निघून जातात. या बेटावर बसतात, मग त्याला सिगल बेट म्हणतात. सकाळ झाली का समुद्रातल्या पाण्यावर जाऊन बसतात. आणि छोटे मासे असले ना उडता पाण्याच्या आतमध्ये जाऊन चटकन काढून खातात. समजलं. हा आपल्या समोर जो डोंगर दिसतोय, डोंगराच्या खाली नारळाची झाड, त्याच्या आतमध्ये घर आहेत. जरा पुढे गेल्यानंतर दिसणार तुम्हाला. इकडे घर दिसतात बघा. जरा पुढे गेल्यानंतर तुम्हाला जास्त घर दिसतील. हा समोर दिसतो हा भोगवे गाव आहे, भोगवे. आणि समोर दिसतं हे भोगवे बीच आहे. इथे मराठी श्वास पिक्चर, श्वास अरुण नलावडे छोट्या मुलाला घेऊन 6 दिवस शूटिंग झालेली. आणि महत्वाचा पॉईंट म्हणजे आपल्या समोर हा डोंगर दिसतोय ना, जरा डोंगराला आकार बघा चित्रकलेच्या दृष्टीने. मगरीसारखा आकार आलेला आहे, क्रोकोडाईल सेफ. तोंड बघा, ती पुढं तोंड आहे. म्हणजे आपल्या बोटच्या समोर वाटतं मगरीने तोंड उघडलं. असा डोंगर पूर्ण मागे बघत आहे. ह्या साईडला शेपूट दिसते. वाटतो का असं मगरीचं तोंड आहे. क्लिअर नसेल आवडतो ते तोंड वाटतंय. ही मगर हे शेपूट वाटते. याला भोगवे बीच कोकोनट क्रोकोडाईल पॉइंट म्हणतात. नारळाच्या झाडापासून बनलेली मगर. आपल्याकडे खाऱ्या पाण्यात मगर राहत नाही. वर किल्ला दिसतोय बघा, निवती किल्ला. बुरुज आहेत बघा. इकडचा ना सुनामी टायमाला कोसळलेला हा किल्ला. हा बघा इकडचा सुनामी टायमाला कोसळलाय. आता किल्ल्यावर वस्ती आहे. हा शिवाजी महाराजांना 1660 मध्ये बांधलेला किल्ला आहे. आणि शिंदरोळ जो किल्ला बांधलेला आहे तो 1664 मध्ये बांधलेला आहे. आता 4 तोफा आहेत बांधण्यासाठी. हा मोठा बुरुज दिसतो ना, इथपर्यंत पोलीस गाडी येते वेंगुर्ला मालवण कुडावर. आणि या किल्ल्यावर ना गावाचं नाव बदललंय. पहिलं नुसतं निवती म्हणायचे, आता किल्ले निवती म्हणतात या गावात. आणि आपल्या बोटच्या समोर जे खडक दिसतंय ना, याला निवती रॉक म्हणतात. या खडकाचं पहिलं नाव होतं सर्जेराव. हे समोर दिसतंय हे खडक, याला ना पहिलं सर्जेराव म्हणायचे. शिवाजी महाराजांच्या काळात मावळ्यांचं नाव होतं सर्जेराव यादव म्हणून.
ऐका यार ते अजून पण आहे काय मग खाली पुढं गंडोचा बॉम्बस्फोट झाला ना अतिरेकी समुद्रातून येतात म्हणून हा इकडे बंद करून ठेवला दगडला इकडे ओतीव भिंत घातलेली आहे त्या डोंगराच्या पलीकडे समजलं ना आता पण जात नाही बाळाला सांग गणपती बाप्पा
काय भारी वाटायला माहितीये का हा दिसतो बघायला वाटतो ना इग्रेड आहे इग्रेड नावाचं बर्ड आहे दिसतो बघा सेम बघायचाच प्रकार आहे पण थोडासा वेगळा त्याची ब्लॅक काईट सगळ्यात आधी मी माझी ओळख करून देतो. मी ओमप्रकाश आत्रेकर आणि माझा सहकारी तो प्रथमेश आत्रेकर. आमचा टुरिझम 4-in-1 असं एक ग्रुप आहे ज्याच्याकडनं आम्ही जे ॲडव्हेंचर टुरिझम जे काही होतं ते ॲक्टिव्हिटी आम्ही ते करतो. जसं की ट्रेकिंग, कॅम्पिंग, ओव्हरनाईट बीच कॅम्पिंग, डीप सफारी, डॉल्फिन सफारी, बर्ड वॉचिंग असे बरेचसे ॲक्टिव्हिटी आमच्या ग्रुपमधनं करतो. सगळ्यात महत्त्वाचा त्यात करणारा ॲक्टिव्हिटी म्हणजे काय आमचा आहे मँग्रोव्ह सफारी. जास्त लोकांचा प्रतिसाद आम्हाला आतापर्यंत अनुभवता आम्ही तो मँग्रोव्ह सफारीसाठी. तर मँग्रोव्ह म्हणजे नक्की काय, म्हणजे हे मँग्रोव्ह म्हणजे हे दिसतात ती झाडं ही सगळी मँग्रोव्ह म्हणजे एक वनस्पती नाही. एक तुम्हाला काही बारीक पानांची दिसतील, काही मोठ्या पानांची दिसतात, काही काटेरी असतात, तर काही पॉयझनेबल पण असतात. असे वेगवेगळे प्रकार आहेत मँग्रोव्हचे. मँग्रोव्ह म्हणजे अशी वनस्पती जी वनस्पती फक्त खाऱ्या पाण्यावर आपलं वास्तव्य करू शकते. खाऱ्या पाण्यात सॉल्ट वॉटरवर जी वनस्पती जगते, ग्रोथ होते ज्या वनस्पतीची, त्याला आपण म्हणतो मँग्रोव्ह. मँग्रोव्हला शुद्ध मराठीत सांगायचं झालं तर कच्छ वनस्पती असं म्हणतात. काय कच्छ वनस्पती तुम्ही ऐकलात, सरत कांदळवन ऐकलात, तिवराचं जंगल ऐकलात, खारपुटी ऐकलात. ही नावं पडायचे कारण असं आहे की खाऱ्या पाण्यात जगतात म्हणून खारपुटी म्हणतात. तिवराचं म्हणजे हा जो प्रकार आहे झाडाचा ह्याला तिवर म्हणतात. ह्याचा प्रकार जिथे सगळीकडे जास्त आहे त्याला तिवराचं जंगल म्हणतात. कांदळ काय, कांदळाचा जो प्रकार आहे तो जिथे जास्त आहे तिथे कांदळवन असं म्हणतात. म्हणजे असं नाव ऍक्च्युली मँग्रोव्हला शुद्ध मराठीत सांगायचं झालं तर कच्छ वनस्पती म्हणतात. त्यानंतर ह्या मँग्रोव्हची ग्रोथ होण्यासाठी, वाढ होण्यासाठी काही कंडिशन्स आहेत. आता हे कंडिशन्स का सांगतो, जेव्हा तुम्हाला मी उपयोग सांगेन नाही मँग्रोव्हचे तेव्हा तुम्ही सांगणार आम्हाला एक सीड द्या, आम्ही आमच्या तिथे येऊन प्लांटेशन करतो. पण तसं ते होत नाही. त्याच्यासाठी मी कंडिशन सांगतो. एक मिनिट बाबल्या, एक शेंग आणतो ना, इथे दरदर आहे, इथे जरा कमी आहे, इथे आता ही जस्ट वाढते आहे मँग्रोव्ह. पण तुम्ही त्या कडेला गेलात तर तुमचा पाय नाही एवढा आतमध्ये जातो. किंवा तो भाटा बघलात ना तुम्ही आपण येताना, तिथे पण तुमचा एवढा पाय आतमध्ये एवढं दरदर आहे. सगळ्यात पहिली कंडिशन म्हणजे दरदर लागते, मड लागते. दुसरी कंडिशन मँग्रोव्हची ग्रोथ होण्यासाठी खारं पाणी. तिसरी कंडिशन खारी हवा. आणि चौथी कंडिशन जास्तीत जास्त ऊन. म्हणजे कोस्ट एरिया, किनारपट्टी जो आपलं हे असतो आपला भाग असतो तिथे काय असतं, जास्तीत जास्त ऊन असतं. म्हणजे अशा ठिकाणी मँग्रोव्हची ग्रोथ व्यवस्थित होते. त्यानंतर मँग्रोव्हचा उपयोग सांगतो तुम्हाला. सगळ्यात महत्त्वाचा मँग्रोव्हचा उपयोग म्हणजे मँग्रोव्ह सुनामीपासून बचाव करते. सुनामीच्या लाटा माहित आहेत ना, सुनामीच्या वेळी म्हणजे आपली मोठा डिझास्टर येतो किंवा वादळ येतं किंवा त्या टायमिंगला मँग्रोव्ह वाचवतो मँग्रोव्ह किनारपट्टीच्या लोकांना. ते कसं काय, ही मुळं बघा, हे दिसत आहेत ना, काट्या सगळ्या दिसत आहेत ना उतरणाऱ्या त्या झाडांच्या, ते मुळं आहेत. ते तुम्ही हाताने हलवून बघू शकता. ती एवढी मजबूत आहेत ना मुळं. नॉर्मली एका झाडाची मुळं किती आहेत ती बघा, कुठून आली असतात, झाडाच्या तुक्षीवरून. ही नॉर्मली तुम्हाला मुळं कशी असतात, झाडाच्या जमिनीत असतात, खोडाच्या खाली असतात ना. ही कुठे आली, तुक्षीवरून आली, ह्यांना म्हणतात पॉपरूट. काय होतं हे पॉपरूट्स का म्हणजे काय, तर ही मुळं तुक्षीवरून येतात, झाड मध्ये असतं, चारी साईडला मुळं जातात. आणि झाड मध्ये असल्यामुळे काय होतं, समजा वादळ आलं किंवा एखादी जोराचा लाट आला, जोराचं पाण्याची भरती आली, तर काय होतं, झाडाला असा सपोर्ट मिळतो. चारी साईडला मुळं असल्यामुळे मध्ये झाड आणि चारी साईडला त्याला स्टँड मिळतं. त्याच्यामुळे झाड तुटायची गोष्ट दूर, वाकत सुद्धा नाही वादळाच्या वेळी. वादळ जेव्हा येतं ना, सुनामी येते, ह्याचा फायदा काय होतो, पलीकडे जो गाव आहे मेन, तुम्ही आता आचरा आलात ना, तो सगळा गाव इकडे पलीकडे आहे बरोबर. मग तिकडे जो धक्का बसणार आहे मँग्रोव्ह वेव्हचा, तो इथे काय केला जातो, अडवला जातो. 31-40% इथे किंवा 50% इथे अडवला जातो. तीव्रता त्याची कमी केली जाते मँग्रोव्हच्या वेव्हची, सॉरी लाटांची, समुद्राच्या लाटांची. आणि जो नुकसान होणार आहे आपलं ते इथे कमी केलं जातं. हा सगळ्यात महत्त्वाचा फायदा. दुसरा महत्त्वाचा फायदा तुम्ही अनुभवत आहे, इथे ऑक्सिजन किती आहे, मॅक्झिमम 100% प्युअर ऑक्सिजन आहे. आता तुम्ही हे घेताय ते, त्याचं कारण ही झाडं, नॉर्मल झाड आपलं किती 78, मॅक्झिमम जास्तीत जास्त किती 78% ऑक्सिजन देतात. ही झाडं 98%, हे सायंटिफिकली प्रूफ झालं आहे, माझं काहीतरी सांगत नाही, हे जे ओरिजिनल जे आहे ते सांगतो. ही 98% ऑक्सिजन प्रोव्हाइड करतात झाडं. म्हणजे जास्तीत जास्त ऑक्सिजन ह्या झाडांतून दिला जातो. तर तिसरा महत्त्वाचा उपयोग तुम्हाला, जसं मी पॉपरूट सांगितले वरून दिसतात, तशी तुम्हाला बघा काही मुळं अशी दिसतात. ही मुळं म्हणजे त्यांना शोषण मुळे म्हटलं जातं. जशी वरून बघला ती पॉपरूट, तसं यांना म्हणतात नाही रे, ह्याकडे पुढे न्यूमॅटोफोर्स म्हणतात ह्या मुळांना. आता न्यूमॅटोफोर्स म्हणजे काय,
जी मुळं न्यूटनच्या नियमाच्या अपोजिट डायरेक्शन, न्यूटनचा नियम काय आपला ग्रॅव्हिटीचा आहे ना, ग्रॅव्हिटीच्या अपोजिट डायरेक्शनने जी मुळं वरती येतात त्यांना आपण म्हणतो न्यूमॅटोफोर्स. तर ही मुळं काय करतात, चिखल, आता मड म्हटलं की ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं, त्याच्यामुळे जेव्हा पाणी निघून जातं तेव्हा झाडांना जो ऑक्सिजन लागतो काय प्रमाणात, ते हवेतील ऑक्सिजन घेऊन झाडांना पुरवतात. त्यानंतर हा जो एक प्रकार आहे मँग्रोवचा, एक मिनिट लक्षात, ही झाड तुम्ही इथे बघू शकता क्लिअर कर, हे फक्त मँग्रोव मध्ये बघायला मिळतं तुम्हाला. हे मीठ दिसत आहे पानावर, असं पानावर कोणत्या झाडाचे मीठ बघायला तुम्ही आतापर्यंत, हे बघा तुम्ही हात अगदी टेस्ट केला तरी झाले ना, म्हणजे असं काय घाबरायचं कारण नाही, मी पाहिजे ते दाखवतो. ते मीठ तुम्ही बोटाने काढून टेस्ट केला तरी झाले, एकदम फिल्टरेशन वाले मीठ आहे. आता हे मीठ कुठून येतं, तर ही मुळं जी आहेत ना, ही मुळे काय करतात, ह्या झाडाला पूर्ण सॉर्ट आउट लागत नाही. मी पहिल्यांदा काय सांगितलं तुम्हाला, खारे पानावर वाढतात ती मुळे म्हणजे मँग्रोव म्हणजे खारफुटी. तर ह्या झाडांना पुरं सॉर्ट वॉटर लागत नाही, थोडंसं स्वीट वॉटर लागतं. मग ती काय करतात, ही मुळं कन्वर्ट करतात सॉल्टचं स्वीटमध्ये कन्वर्ट केल्यानंतर जी समजा एक्स्ट्राचं मीठ असेल आतमध्ये, खोडातून सप्लाय होतं मीठ पाणी, ते एक्स्ट्राचं मीठ असेल तर ते मीठ ते पानांथ्रू बाहेर टाकतात. हे फक्त असं मँग्रोवमध्ये होतं. या झाड मीठ म्हणजे पानांथ्रू मीठ बाहेर येताना ते द्रव रूपात असतं, आणि जेव्हा ऊन पडतं, आता दुपारचं तुम्हाला एक क्लिअर कट दिसत आहे, त्याच्यामुळे ते सुकल्यामुळे मीठ दिसते. पुन्हा संध्याकाळी बघला तर ते द्रवात होऊन ते पडून जातं, म्हणजे ही क्रिया होतच असते, एक्स्ट्राचं मीठ ते टाकत राहतं. त्यानंतर हा उपयोग झाला. त्यानंतर पुढचा उपयोग म्हणजे मँग्रोवचा, ही मुळं जी सांगितली ना, जशी वरती आहेत ना तशी इंटरनल कनेक्ट आहेत. तुम्ही कडेला बघला तर ती बघा, ती मुळं दिसत आहेत ना, ही खालची मुळं आहेत, ही काट्या दिसतात ना, ही आडव्या काट्या दिसतात, ही त्यांची मेन आहेत, आणि त्यांना ती सब मुळं आहेत, म्हणजे एक्स्ट्रा मुळं आहेत. आता इथून आता पाण्याचा फोर्स एवढा असतो जोरात नाही, इथून थोडा वरचा पाणी येतं पावसाळ्यात, एवढा फोर्स असतो की इथून ही माती सगळी वाहून जात असते. ही मुळं काय करतात, घट्ट धरून ठेवतात, म्हणजे सॉईल इरोजन म्हणतो ना आपण, मातीची धूप होते ती याच्या मुळांपासून काय केली जाते, थांबवून ठेवली जाते. हा एक मुळांचा उपयोग. त्यानंतर रोजगार, मँग्रोवपासून आम्ही काय रोजगार घेतो आहे, रोजगार एक उपयोग आहे म्हणजे आमचे एम्प्लॉयमेंट, हे सारे उपयोग आपण सांगितले तुम्हाला नॉर्मल आपले झाडांचे. आता ह्या माणसांना काय फायदा आहे झाडांचा, तर आम्ही ह्याच्यात ना टुरिझममधनं रोजगार घेतो आहे. काही माणसं अशी आहे तिकडे की म्हणजे जसं की किनारपट्टीचे लोक तुम्हाला माहिती आहे फिशिंगवर जगतात, म्हणजे त्यांचा मेन धंदा आमचा काय फिशिंग, मासेमारी. समजा पावसाळ्यात मासेमारी पूर्ण बंद असते, समुद्र पूर्ण खवळलेला असतो, त्याच्यामुळे कोण जाऊ शकत नाही. तेव्हा आमची पोटं जी ह्या माशांवर इकडच्या फिशिंगवर पकडतात. म्हणजे आम्ही जे वरती मासे येतात खाडीमध्ये, आता खाडीमध्ये मासे काय येतात, तर माशांचे रिप्रोडक्शनचे दिवस असतात ना, प्रजननाचे दिवस म्हणतो आपण, किंवा अंडी देण्याचे दिवस, माशांना जन्म देण्या. कॅटफिश माहिती आहे, शेंगटीची जास्तीत जास्त वाढ ही मँग्रोवमध्ये होते किंवा खाडीमध्ये होते. असे बरेच रेड स्नायपर आहे, बारामुंडी आहे, बांधवशी आहे, बरेचसे मुरदुशी आहे, असे जे मासे आहेत ते सगळे इकडे येतात आणि अंडी देतात. कारण काय, तिथं इकडे येऊन समुद्रात त्यांच्यासाठी काय नसतं, सेफ झोन नसतं, तिथे ते अंडी देऊ शकत नाही, कारण का त्यांना मोठे मासे खातात. छोटे डायरेक्ट पिरांना जन्म देतात तर ते मोठे माशांना खातात. तेव्हा ते माझे संगम, तुम्हाला संगम पॉईंट दाखवतो, तिकडून ते आतमध्ये येतात. आतमध्ये आल्यावर इकडे काय होतं, रूट्समध्ये पाणी असतं. आता इथे पाणी तुम्ही बघताय इथे पाणी नाही, पण इथे हाय टाईडच्या वेळी अमावास्या पौर्णिमेच्या दिवसात इथे ही पण झाडं पाण्यात असतात. इथे पाणी लागलेलं असतं, ह्या पाणीला एवढं पाणी असतं, म्हणजे इथे 2.5-3 फूट पाणी असतं ह्या जागेवर. आता आपण तर त्या टायमिंगला ते मासे आतमध्ये हाईड होतात, मोठे मासे म्हणजे अंडी देणारे मासे, जे मोठे मासे खायला येतात ते तिथपर्यंत आतमध्ये जाऊ शकत नाही, एवढं आतमध्ये डेन्स आहे मँग्रोव बघायला. पण त्यांच्यासाठी हा काय झाला, सेफ झोन झाला, इथे ते आतमध्ये जाऊन अटॅक करू शकत नाहीत म्हणून. मग जेव्हा ते जसे मोठे मासे येतात मागावून खाण्यासाठी, जसं रो टाईड होतात तसे ते निघतात इथून. हे खूप कमी पाणी होईपर्यंत आतमध्येच असतात, कारण की ते छोटे असतात मासे. मग ते मोठे मासे आम्ही फिशिंग करून इकडे पकडतो, जसं गेला तो तिथे बसला आहे ना पकडायला, तसे आम्ही इथे फिशिंग करून मासे पकडतो, म्हणजे ज्याच्यापासून रोजगार आहे. शेरफिश माहिती आहे, शिंपले माहिती आहे तुम्हाला, छोटे शिंपले बघितले असते, इथे मोठे शिंपले मिळतात. इथे आता फक्त तुम्हाला मारे दिसता काय बघले, एवढे मोठे हे असतात शिंपले असतात, शेरफिश म्हणतात त्यांना. ते शिंपले काढून आम्ही पावसाळ्यात विकतो, मग त्याची फार्मिंग केली जाते. असे शिंपले असतात, इथे फार्मिंग होत नाही, ते पण त्याच्यात केली तर व्यवस्थित होऊ शकते. असे मोठे शिंपले असतात शेरफिश एवढे मोठे, ते काढून विकतो. खेकडे तर अनलिमिटेड आहेत, माहेरगड म्हटलं जातं खेकडे म्हणजे मँग्रोवमध्ये माहेरगड, ते खेकडे काढून ते विकतो. म्हणजे बरेचसे रोजगार आहेत. असे ह्या बरेचशा उपयोगामुळे गव्हर्नमेंटने 2005 रोजी मँग्रोव तोडीवर जर कोण तोडताना प्रूफ सहित भेट जातं त्याच्या नावाने नॉन बेरेबल ऑर्डर निघते, त्याला बेल पण मिळत नाही, एवढे कडक निर्बंध आहे त्याच्या तोडीवर मँग्रोवच्या. हे झाड तोडताना प्रूफ सहित भेटला ना कोण. तर आता तुमचा प्रश्न असेल, तोडतात का मँग्रोव, तर
आता तोड कमी होते, पण पहिली तोड खूप व्हायची. कारण काय 10-15 वर्षापूर्वी कसं आपल्याकडे गॅस सिलेंडरची सिस्टीम होती, म्हणजे ग्रामीण भागात सिलेंडर जे गॅस होते ते इकडे आपल्याकडे कमी होते आमच्या ह्याच्या किनारपट्टीवर. मग त्या जी जाळावसाठी लाकडं टाकायची ती मँग्रोवतनं तोडून घेऊन जायचे. कंपाऊंडसाठी जे मेन खळखूट म्हणतो ना आपण, उभे जे बांबू असतात ते ह्या मँग्रोवमधनं घेऊन जायचे. असे याच्यासाठी तोड व्हायची मँग्रोवची. मग ते आता पूर्ण फर्निचरसाठी हा जो लाकूड आहे ना, हा जो झाड आहे ना, याचा फर्निचरसाठी पण वापर व्हायचा याचा मेन खोडाचा. मग हे आता कमी झालं, तोड पूर्णमध्ये बंद आहे. असे बरेचसे गव्हर्नमेंट याच्यावर बॅन लावले. हे सगळ्यात थांबतात जपण्यासाठी, हे सगळं केअर करण्यासाठी गव्हर्नमेंटने एक डिपार्टमेंट स्थापन केलं आहे. त्याचं नाव आहे मँग्रोव सेल. मँग्रोव सेल काय करतं, हे सगळं फॉरेस्टच्या अंडरच काम करतं. त्या जिथे कंडिशन्स आहेत मँग्रोव लागवड होण्यासाठी किंवा वाढ होण्यासाठी त्या ठिकाणी मँग्रोव नवीन झाडं नेमणं जे बी आहे हे कसं ते पण दाखवतो तुम्हाला, कसं ह्या झाडाची नवीन प्लांटेशन होते ते. तर ते तिथे लागवड करतं. कुठे जनजागृतीचे कार्यक्रम असतील किंवा मँग्रोव तोडी समजा किंवा काही प्रोजेक्ट असतील UNDPचे ते राबवणं, असे बरेचसे काम हे मँग्रोव सेल ह्याच्यातनं करते. फॉरेस्टच्या अंडर राहून सगळं केअर करत आहे मँग्रोवची. त्यानंतर खूप महत्त्वाचा विषय आहे, ह्या झाडांचं एवढं सगळं जंगल आहे ना, साधारण 220 हेक्टरमध्ये पसरलेलं मँग्रोव आहे आणि 21 वेगवेगळे प्रकार आहेत मँग्रोवचे. 220 हेक्टरमध्ये एक्सपांड झालेलं मँग्रोव आहे झाडं. ही समजा झाडं ही कोणत्या गव्हर्नमेंटच्या माणसांनी किंवा आमच्या प्रायव्हेट लोकांनी लागवड केली नाही. जिथे करायची होती तिथे केली, पण इकडे हे सांगतो हे दिसत आहे हे ऑटोमॅटिक प्लांटेशन झालं. याला म्हणतात विव्हिपेरियस प्लांटेशन. विव्हिपेरियस म्हणजे काय, झाडावरच बियामध्ये झाड तयार होतं. आपण नॉर्मली काय करतो, बी जमिनीत टाकतो, पाणी टाकतो, ऊब देतो आणि हे ह्या झाडाचं काय होतं की जेव्हा पूर्ण परिपक्व होते तेव्हा ह्या कव्हर मधला सुटते. जसं प्रत्येक बियावर एक कव्हर असते, प्रत्येक बियावर एक कव्हर असतं, तसं इथं एक कव्हर आहे बरोबर. जेव्हा पूर्ण परिपक्व होते ना, हे कव्हर मधला असे सुटते आणि असे स्ट्रेट पडते. स्ट्रेट पडल्यावर अशी स्टँड होते. ही स्टँड झाल्यावर खाली इथे मुळे येतात आणि इथे झाड तयार झालेलंच असतं पूर्ण. तुम्हाला आता ते दाखवायला मला झाड याच्यात मिळत नाही, पण हे आता कोवळी आहे म्हणून ही अजून उभं राहतं काय पडणं पडलं अशी रुपये राहतं. हे बघ आता ही जसं मी लागलं ती बघा, तिथे एक झाड तयार झालेलं दिसते तुम्हाला. कुठे आता बघितलं, हे बघा इथे दिसतं, हे बघा. हे आता एकदम कोवळा पूर्ण 2 पानं क्लिअर दिसतात ह्याचा बियावर. हे असं दिसतोय ना, ते जेव्हा पूर्ण परिपक्व होते ना, पूर्ण पिकते, ही पडताना पडायच्या आधी ते पानं दिसतात. आणि बघा आता मी स्ट्रेट सोडतो तुम्हाला, अशी जर पडली तर अशी स्टँड होते. स्टँड झाल्यावर इथे मुळे येतात खाली आणि हे बघा इथे हे झाडाची ग्रोथ होते. हे अशी जशी हे झाड आता इथे वाढत समजा, ह्याच्या बिया पुढे पडणार, त्याच्या बिया पुढे पडणार, असं 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 हे हळूहळू वाढत जातं. हे झाडाची प्लांटेशन करायची गरज नाही, एवढे त्याचे उपयोग आहेत, पण हे ऑटोमॅटिक होतं. आणि समजा ही आता पाण्यापर्यंत जमिनीपर्यंत पुतली नाही बी, ही जेव्हा सुटते तर ही पाण्यावर फ्लोट होते. जिथे कुठे जाईल फ्लोट होते. ती हळूहळू जेव्हा पाण्यात ती 4 दिवस राहते किंवा 5 दिवस भिजते ना, ती भिजल्यावर अशी स्टँड होते पाण्याच्या वरच्या लेअरवर, अशी स्टँड होऊन हळूहळू अशी अशी पुढे पुढे चालत राहते. चालत राहिल्यावर काय होतं, इथे कुठे जी अडकेल, चिखलात अडकली, दगडात अडकली तरी होता आहे, पण दगडात पण असं की खाली मड पाहिजे. वर दगड असली चालेल, पण ते मुळच मडमध्ये जायला पाहिजे तिची. नंतर थोडी आतमध्ये गेली आणि नंतर ती लगेच वाढ होते. आणि ती अशी पण झाडं तुम्हाला दाखवते जिथे मँग्रोव नाही, पण तिथे तुम्हाला आता हळूहळू वाढ होते मँग्रोवची. असं म्हणजे अशा बिया वाढतात. हे ह्या झाडाचं नाव सांगितलं नाही, ह्या झाडाचं नाव आहे रायझोफोरा मृत्युनाटा. रायझोफोरा मृत्युनाटा ज्याची बी दाखवते ती, याला प्रोपॅगुल्स म्हणतो. मँग्रोवच्या प्रत्येक सीडला प्रोपॅगुल्स असं म्हटलं जातं. म्हणजे जे प्लांटेशन होतं ते प्रोपॅगुल्समध्ये होतं ऑटोमॅटिक. हे सगळं हे त्याचं नाव आहे रायझोफोरा मृत्युनाटा. मराठीत त्याला कांदळ म्हणतात. ह्याचं नाव आहे औसेनिया मरिना ह्या झाडाचं. त्याला मराठीत तिवर म्हणतात, तिवराचं जंगल म्हणतात ते ह्या झाडाचं. ते तिवरावरती सांगितलं ना, सॉल्ट वॉटरचं सीट वॉटरमध्ये रूपांतर करतामुळे ते ह्या झाडासाठी. मीठ बघतात ना तुम्ही. जाऊया पुढे आपण. जसं ऑयस्टर कालवं म्हणतात ती, खरं माहिती आहे कुठून काढतात माहिती आहे का? खातात कधी? खूप महाग असतात, टेस्टी असतात, पण महाग खूप असतात. हे दिसत आहेत ना दगड, हे सगळे त्याचे आहेत. हा ह्याच्यात हा एक डोळा असतो, याच्यातनं ते एक जीव काढला जातो. एक जीव ह्याच्यातनं काढणार, एक जीव इकडनं, एक जीव इकडनं, म्हणजे असे डोळे असतात. ह्याच्यातनं तो ऑयस्टर कालव ऐकून तरी माहिती आहे ना? कालव खातात कधी? कोकणात जातं का माहिती आहे, पण ऐकून कालव माहिती आहे, फोडून दाखवतो पाहिजे. एवढाच जीव असतो, पण ते एवढा जेव्हा साठणार ना एवढे, जेव्हा ते एवढे तेव्हा 100 रुपयाला मिळेल. टेस्टी पण खूप एवढं असतं त्या दगडात मिळतं, एवढंच मला 100 रुपये.
हे बघा. हे कट झालं. याच्यावर मोठं पण असतं. हे आता खूप छोटं आहे. चरबी टाईप बोकडाची चरबी पोरांना आवडते रस्ता करते काय असते काय डायरेक्ट नाही शिजवून खातात. डायरेक्ट पण खातात. आम्ही इकडे नाही खात. डायरेक्ट म्हणजे कसं शिजवायचं डायरेक्ट आणि मीठ कसं काय नाही. 100 रुपये हे खूप छोटी आहे. तुम्हाला दाखवण्यासाठी मी दाखवतो पण मोठी असतात इथं. हे आता अजून छोटी आहे. शिंपल्या टाईपच बोलण्या विषय शिंपल्यामध्ये असतं माहिती का? तुम्ही जरी आता कुठे हॉटेल कालवाची भाजी आहे करून तुम्हाला मिळणार एवढ्या डिशीतच, पण त्याची किंमत 250 रुपये थारीची असणार. 200-250 रुपये घालून तुम्हाला मिळते. मुद्दाम एकाने कोणतरी घेऊन बघा खाऊन आणि टेस्ट सांगा. खूप मिळतं. हा एक नंबर लागतो. म्हणजे आम्ही जर आमच्याकडे जेव्हा गेस्ट असतात ना, आता जरी कॅम्पिंगला असतील तर त्यांचं वेगळं काय त्यांना खायचं असेल तर हे सांगितलं तर माहीत असेल तर 100% आम्हाला हेच पाहिजे म्हणून सांगा. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. एवढे ते ताकद नसते. ह्याला एकल डेंगा म्हणतात. एकल डेंगा म्हणजे ह्याला एकच डेंगा असतो बघा. दुसरा नांगा एक नांगा. ओके तुमच्या नांगा म्हणतात ना. हा एक दुसरा असतो पण एकदम छोटा आहे. हा बघा हा दिसतोय. ही लाल त्यातलंच आहे का व्हरायटी? आज आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठं जे कांदळवन आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा या गावी हा ब्लॉग बनवत आहोत. आणि लो टाईड असल्यामुळं थोडंसं पाणी कमी आहे, पण त्यातूनच मँग्रो काय आहे, कांदळवन काय आहे, मँग्रो कसा ग्रो होतो, या सगळ्या गोष्टी इथं आम्हाला पाहायला मिळाल्यात. ओमप्रकाश आचरेकर जे आमचे कॅप्टन म्हणून आमच्या सोबत आहेत, तर त्यांनी बरीच चांगली माहिती आम्हाला सांगितली की मॅग्रोचा काय उपयोग आहे, या कांदळवनचा काय उपयोग आहे आणि त्यातून कसं आर्थिक उत्पन्नाचे सोर्स निर्माण झालेले आहेत लोकांच्यासाठी हे आपल्याला पाहायला मिळतं. ज्याप्रमाणे अमेझॉनच्या जंगलामध्ये सफारी असते, दोन्ही बाजूस जंगल आणि मधून आपली बोट जात असते, तशा काही प्रकारचा अनुभव या कांदळवनामध्ये आचऱ्यातल्या आम्हाला पाहायला मिळतोय. आणि पाहू शकता आपण या बाजूला की कशा पद्धतीने कांदळवन
आता आपण जो कांदळवनची सफारी केली त्यानंतर अरबी समुद्र आणि ही आचऱ्याची खाडी, या खाडीचा जिथं संगम होतोय संगम पॉइंटला आम्हाला आमचे कॅप्टन बबलू घेऊन चाललेले आहेत आणि संगम पॉइंट मध्ये खाडी आणि समुद्र यांच्या जो लाटांचा मिलाप असतो आणि त्यामध्ये बोटीची होणारी जी हालचाल आहे, जी वर खाली होणार आहे, वाकडे तिकडे होणार आहे, तो जो अनुभव आहे तो अनुभवायला आम्ही इथं संगम पॉइंटला आलेलो आहे. तर बघूया संगम पॉइंट मध्ये कसा थरार आपल्याला अनुभवायला मिळतोय.